रसिक मित्र हो, नमस्कार. भूक माणसाला अस्वस्थ करते. आपोआप कोणाचीही भूक भागत नाही. भूक भागवण्यासाठीच तर आयुष्यभर नाना खटाटोप करावे लागतात. कुणाची भूक सहजासहजी भागते, तर अनेकांना महत्प्रयास करूनही आपली भूक मारावी लागते. काहींच्या नशिबी भीक मागून भूक भागवण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. पण अशी उष्ट्या खरकट्याची भीक प्रसंगी जीवघेणीही ठरू शकते. मित्र हो, आता आपण एका अंतःकरण पिळवटून टाकणाऱ्या भुकेची जीवघेणी व्यथा ऐकणार आहोत. ऐकूया कथा भूक. लेखिका मंगल पांडुरंगराव बंगाळ, पडेगाव, श्रीरामपूर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. भूक. बाकरवाडे माय बाकरवाड, शिळं पाक उरलं सुरलं कोरड्याच वाढ ग माय. बाकरवाड ग माय, आका बाकरवाड ग. असा 1-2 दिवसातून एकदा तरी हमखास कानावर पडणारा तो करुण पण खणखणीत आवाज. नाही म्हणायला कुणीतरी थोडंफार शिळं पाकं वाढायचं, कुणी पुढचं घर बघ म्हणून सुनवायचं. बाई अगदी धट्टीकट्टी, पाठीशी 4-5 महिन्याचं तानुलं, बरोबर बोटाला धरलेली साधारण 3-1 वर्षाची पोरगी आणि 4-5 वर्षाचं एक पोरग. पोराच्या हातात जीर्ण झालेली मळकट पिशवी आणि पोरीच्या हातात कळकटलेली तवली. आईच्या मागं तिच्याच तालासुरातली, तिच्याच तोंडची आर्त केविलवाणी साद कोरस म्हणून दोन्ही पोरांच्या तोंडून लगोलग बाहेर पडायची. बाकरवाड गे माय माय. शिळंपाकं देण्याची इच्छाही व्हायची, पण ती धडधाकट बाई कामधंदा न करता भीक का मागते असा विचार मनात यायचा आणि तिची दया यायची ऐवजी खरं तर मनातून खूप राग यायचा तिचा. एक दिवस असाच कानावर आवाज आला आणि आज जरा तिला चांगलं सुनवायचं असं ठरवूनच मी बाहेर आले. मी दारात आल्याचं बघून आता आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल असा भाव तिच्या डोळ्यात चमकला. ताई भाकर तुकडा वाढ, ताई भाकर तुकडा वाढ, शिळं पाकं वाढ, उरलं सुरलं वाढ ग ताई. ही हाकाटी अजूनच वाढली, पण मी मात्र आज तिला चांगलंच खडसवायचं ठरवलं होतं. मी म्हटलं, काय ग, चांगली धडधाकट दिसतेस, कष्ट करायला नकोत का? 4 घरं भीक मागायची आणि दिवसभर आराम करायचा. तुम्हा लोकांना खरं तर कुणीच भीक द्यायला नको. जा पुढचं घर बघ, रिकाम टेकडी कुठली. असं बोलणं आजवर तिनं अनेकांच्या तोंडून ऐकलेलं होतं. हे काही पहिल्यांदाच ती ऐकत नव्हती. त्याची जणू तिला सवयच झाली होती. वाढलं तर ठीक, नाहीतर गुपचूप पुढचं घर बघायचं आणि स्वतःसह पोरं आणि नवऱ्याच्याही पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा. ही तिची केविलवाणी धडपड काही केल्या बंद होत नव्हती. माझं बोलणं आज मात्र तिला चांगलं झोंबलं असावं. बया, वाढायचं तर वाढ, जास्ती बोलू नकोस. मी तुम्हासनी धट्टीकट्टी दिसतीय, पण माया पोटात काय मळ आहे हे तुम्हासनी काय ठाव. मी कोणाचं बी काम करायचं नाही असं ठरवले. मिळालं तर शिळं पाकं खाईन, नाहीतर पोटात काटं भरीन. तवा आता वाढायचं तर वाढ, नाहीत हाईत दुसरी घरं मोरं. ती फणकाऱ्यात बोलली. भलतीच आगाव दिसतेस ग. कामधंदा कर म्हटलं तर किती मिरच्या झोंबल्या नाकाला. ऐत खाऊ दिसतेस. थांब जरा, आणि ते थोडं शिळं पाकण घालते तुझ्या मड्यावर. असं रागावून म्हणत मी घरात निघून गेले. ती भिकारीण मोठ्या आशेनं दारातच वाट बघत बाहेर उभी राहिली. मी 2-3 चपात्या आणि जरा भाजी वाढली आणि पुन्हा दारात येऊ नको अशी सक्त ताकीदही तिला दिली. ती मात्र दारातच उभी राहिली. तिला काहीतरी बोलायचं असावं. मीही तिचा होरा ओळखून तिला दिलेली भाजीपोळी तिच्या मुलानं माझ्या दारातच खायला लावली. बये, तुला येळ आहे का जरा?
मी कामधंदा कामून करीत नाही, हे बी सांगते आज तुला, ती म्हणाली. रविवार असल्यामुळं मी रिलॅक्स होतो आहे. वाटलं तिच्या मनात नेमकं काय आहे ते ऐकावं तरी. बाई, प्रत्येक दारात गेलं की म्हणत्या तू चांगली धडधाकट दिसतीस. कामधंदा करायची लाज वाटते आहे का? फुकटचं खायला सोकलीस. असंच काय बया ऐकायला मिळतं. पर तूच सांग, आमासने कोण काम देणार? भलताच संशय घेतात लोक आमच्यावर. बोलतात समदे, पण काम द्यायला मात्र कुणीच तयार होत नाही. तुला सांगते, एक दिवस अशीच एका दारात गेलते. त्या मालकिणीच्या दारात भला मोठा भांड्याचा ढीग पडला होता. ती म्हणाली, ए बया, एवढी भांडी घासून दे, मगच तुला भाकर देते. कामाला तयारच होते. वाटलं इथंच पोटभर मिळलं तर मोरच्या दारात जायची गरजच नाही. असं वाटल्यानं मी भांडी घासायला लागले. ताटामध्ये भात, शिरा, भजं, कुरडई असं काही बाई उष्ट होतं. पोराने ते पाहिलं आणि भूक लागली म्हणून ती वरडायला लागली. बया, माया पोरासनी बी वाढणार जरासं, म्हणजे ती गप बसत्यान आणि माय काम बी लवकर उरकल, असं मी तिला म्हणलं. पर बया मात्र काम झाल्याबिगर काय वाढीना. पाठीचं लेकरू मी वाट्यावर ठेवलं आणि मोठ्या पुरीला त्याच्याजवळ बसवलं. मग आपलं काम चालूच होतं. पोरगं मायाजवळ बसून त्या उष्ट्या ताटाकडे टकामाका टकामाका बघत होतं. ते रडत होतं, खायला मागत होतं. पर बयाला काय पाजर फुटत नव्हता. शेवटाला ते उष्ट भांडं त्याच्या पुढं सरकेवलं. पोरगं मिटक्या मारत खायला लागलं. काम करता करता त्या उघड्या पागड्या अन्नावर पालतर फिरली नसेल ना, असा विचार मधल्या मनात आला. पर पोरगं भुकापायी घायाळ झालं होतं. ते काय ऐकना. म्या भांडी घासायच्या नादात होते. बया एकामागून एक घरामधली भांडी आणीतच होती आणि म्या घासीतच होते. चांगले तासभर भांडी घासली आणि आता ही बया आपल्याला पाठभर वाढीन असं वाटलं. तवर पोरानं चाटून पुसून खाल्लं होतं. काम झाल्यावर बयानं 2-4 चपात्या आणि उलसाक भात आपल्या हातावर टेकवला. ते बघून मी म्हणलं, अगं बया, तो काम किती करून घेतलंस आणि एवढंसं वाटते या. तिला मात्र याचं काहीच वाटलं नव्हतं. उलट माह्यावरच ती वरडत म्हणाली, ए बया, निघितून आता. तिचंही बोलणं ऐकून आपल्या डोक्यात तिडीकच भरली. तानुल्याला पाठीशी बांधलं, पुरीच्या हातात पिशी दिली आणि पोराला हाताला धरून छान झोपडीचा रस्ता धरला. दादल्या दारात दारू ढोशीत बसला होता. दारात गेल्या गेल्या त्याच्या तोंडातून शिव्याचा पट्टा चालू झाला होता. मग आपल्या कमरात जोराची लाच बी बसली. आण लवकर, बघ भूक लागले, वाट टपकन आण भूक लागली मला, आण. असं म्हणून शंतू वरडायला लागला. मगाच्या बायानं वाढलेली शिळी भाकरण कालवण त्याच्या ताटामध्ये ओतलं. त्यो अन पोरगी ते वाढलेलं मटा खायला लागले. पोरगं मातून म्हणत होतं, माय, आपल्या पोटामध्ये कसनुसच होतंय. असं म्हणून शान गाडागाडा भुईवर लोळत व करायला लागलं. तशी मग आपल्या डोसक्यात ईद चमकली. भांडी घासीत होते तेव्हा मनात आलेला विचार खरा तर नव्हता ना, अशी मनात पाल चुकली. पोराला टप्पन उचलून मी सरकारी दवाखाना गाठला. तो बी बंद होता. दुसऱ्या दवाखान्यात न्यायला पैसे बी नव्हतं. पोराला तसंच दुसऱ्या दवाखान्यात घेऊन शन गेली. डॉक्टरला इनानी केली. आपल्या पोराच्या पोटामध्ये कसनुसच होतंय, जरासं बघता का साहेब. पर तो बी पैशा बिगर तपासाय तयार होईना. बया, इथं पैसा असलं तरच मी तपासतो. हा काय फुकट्यांचा दवाखाना नाही, दुसरीकडे घेऊन जा, असं म्हणून त्यानं मला हाकलून लावलं. पोराच्या वकाऱ्या काय थांबनात. पुढं दुसरा दवाखाना बघाय निघाले.
पर पोरग वकून वकून घायाळ झालं होतं. जवळ दवाखाना बी दिसेना. अखेरीस तसंच चालत होते आणि व्हायचं तेच झालं. पै तुला सांगते, व्हायचं तेच झालं. माय माय म्हणत पोरानं मधल्या खांद्यावर मान टाकली. हाताने मारलेल्या आपल्या पोराचं मड घेऊन श्याम्या झोपडीत आली. दादल्याला नशा चढली होती. त्याला कशाचं सोय सुतक नव्हतं. पोर म्यालाचं त्याला कायच वाटत नव्हतं. आपला मायचा जीव मी धाय मोकलून छान रडत होते. पण गरीबाचं रडू कोणाला बी ऐकू येत नाही. कोणाला बी ऐकू येत नाही. या रागाच्या भरात दादल्याच्या थोबाडात 4-5 लगावला. मेलेल्या लेकराला कुठंतरी पुरून ये असं त्याला म्हणली. मग मात्र तो जरासं भानावर आला. 2-4 थेंब त्याच्या बी डोळ्यामधून गळालं. खांद्याचं मेलेलं पोर आणि हातात फावडं घेऊन छान पोराला शेवटची मूठ माती द्यायला निघाला ती. आपल्या काळजाच्या फार चिंधड्या झाल्या होत्या. फार चिंधड्या झाल्या. आता तूच सांग बया, म्या धडधाकट असून बी का म्हणून काम करायचं. म्हणून शन म्हणते वाढायचं तर वाढ, नाही तर हाकलून शन दे. पर म्या काम करणार नाही. पोटामध्ये काटं भरीन पर काम करणार नाही म्हणजे नाही. अशी शपथच घेतली आहे म्या. नाही काम करणार. डोळ्यामधून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. तिची कर्मकहाणी ऐकून माझं मन तर अगदी सुन्न झालं होतं. भुकेचा खरा अर्थ आज मला समजला होता. भिकारणीची व्यथा माझ्या काळजाला छेदून गेली होती. तसं ती भिकारीण मोठा हुंका देऊन फाटक्या पदरानं आपले डोळे पुसत सांगू लागली, तुमच्यासारख्या श्रीमंताच्या बायासनी आमचं वरवरचं धडधाकट रूप दिसतं या, पर आतमधलं दुःख दिसतं या का? तुमचं काय बी काम करीन ना, काय बी काम करीन, पर देशील का आपल्या दादूला आणि पुरीला पोटभर खायला देशील? हा सांग की. शिळपाकं वाढताय तुम्ही लोक आणि नाही नाही ते बोलतात, तर आम्ही नाही मनाला लावून घेत नाही. तुमच्या शिळ्या पाक्यावर तर आमचं पोट भरतं या. ही भूक लय द्वाड आहे बया, लय द्वाड आहे. तिच्या पायी आपल्या काळजाच्या तुकड्यानं मान टाकली. अजून बी त्याचं बोबड बोल माझ्या कानात. ती पुढं बोलणार तर हुंका आला. स्वतःला सावरत ती पुढं म्हणाली, बया पोटाची भूक भरवायची म्हणजे 4 दारं फिरायलाच लागतात. काम मागितलं तर ते बी कोणी देत नाही. असं सांगत डोळे पुसत ती भिकारीण पुढच्या दाराकडे जाऊ लागली. स्वतःची भूक भागवण्यासाठी तिची धडपड सुरू होती. पण तिची कर्मकहाणी ऐकून माझ्या पोटातली भूक कुठल्या कुठं पळून गेली होती. अशा कितीतरी अशिक्षित स्त्रियांची अशीच दारुण अवस्था आहे. पती व्यसनाधीन झालेला आहे, तर स्वतःला शिक्षणाअभावी पराधीन होऊन दारोदार हात पसरावे लागत आहेत. हे चित्र बदलणार आहे का? या प्रश्नानंही माझ्या पोटातली भूक कुठल्या कुठं पळाली होती. रसिक मित्र हो, आत्ताच आपण भूक या करुण कथेचं अभिवाचन ऐकलं.
लेखिका मंगल पांडुरंगराव बंगाळ, पडेगाव श्रीरामपूर. त्यांचा मोबाईल नंबर 9970912716. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. भूक ही कथा आपल्याला कशी वाटली ते आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय लेखिका मंगल बंगाळ यांना आणि मलाही आपण कळवू शकता.